सांगली जिल्ह्यातील शिराढोण येथे बाबूराव दत्तात्रय पाटील हे बायको वनिता आणि मुलगा तेजस पाटील यांच्याबरोबर राहत होते। घरात सर्व काही व्यवस्थित चालू होतं। 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळ झाली होती। बाबूराव पाटील यांच्याकडे काही लोक आले होते। काही वेळ लोक थांबले आणि ते निघून गेले। त्यावेळी बाबूराव यांनी बायको वनिताला मी बाहेरगावी जाऊन येतो असे सांगितले। त्यानंतर बाबूराव हे घरातून बाहेर पडले। दुपार झाली, सूर्य मावळतीकडे जाऊ लागला होता, पण बाबूराव पाटील अजून घरी आले नव्हते। संध्याकाळची रात्र झाली होती। मध्यरात्रीच्या सुमारास बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील यांना एक फोन आला। त्यावेळी सागर पाटील हे खडबडून जागे झाले। त्यांनी फोन उचलला तेव्हा बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या आर्या हॉटेलजवळ आढळून आल्याचे सांगितले। सागर पाटील हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बाबूराव पाटील यांना उपचारासाठी कवठे महाकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। तोपर्यंत बाबूराव पाटील यांची बायको वनिता आणि मुलगा तेजस हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते। बाबूराव पाटील यांची डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी तपासणी करून बाबूराव पाटील यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले। त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। त्यानंतर कवठे महाकाळ येथील पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले। रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी बाबूराव पाटील यांच्या अपघाताची माहिती घेतली आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली। मात्र पुढील तपास पोलीस करत होते। यावेळी बाबूराव पाटील यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करताना काही गोष्टी सर्वांना धक्का देऊन गेल्या। ज्या पद्धतीने बाबूराव यांची बायको वनिता दिसली त्यावेळी काहीतरी काळेबेरे झाल्याचे सर्वांच्या लक्षात येऊ लागले। इकडे पोलीस अपघाताचा तपास करताना त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या। त्यावेळी त्यांनी बाबूराव यांची बायको वनिता हिला ताब्यात घेतले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। नेमकी घटना कशी घडली ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुका आहे। या तालुक्यात शिराढोण या गावात बाबूराव दत्तात्रय पाटील राहत होते। गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून ते उद्योगामधून सुखी संसाराला आकार देण्याचे काम करत होते। त्यांच्या घरात त्यांची बायको वनिता आणि मुलगा तेजस हे दोघे राहत होते। कुटुंबातील लोक आनंदात कसे राहतील यासाठी प्रयत्न ते करत होते। त्यासाठी बाबूराव पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा विमा काढला, जेणेकरून आपल्या आयुष्याचे जर बरे वाईट झाले तर बायको वनिताला देखील कुटुंबासाठी विमा काढला असल्याचे त्यांनी सांगितले। आता बाबूराव हे त्यांचा उद्योग करत असताना काही अडचणी येऊ लागल्या। त्यावेळी त्यांनी गावातील काही लोकांकडून उसने आणि व्याजाने पैसे घेणे सुरू केले। बाबूराव यांना गावात किंमत होती, त्यामुळे मागील तेवढे पैसे बाबूराव पाटील यांना मिळत होते। शेतातील आणि उद्योगातील पैसे आल्यानंतर सर्वांचे पैसे देता येतील असा काहीसा विचार बाबूराव पाटील यांच्या डोक्यात होता। उद्योगांमध्ये फटका बसला, त्यामुळे जे काही उसनवारी व्याजाने पैसे घेतले होते ते देण्यासाठी त्यांच्याकडे रक्कम जमा होत नव्हती। त्यामुळे ज्यांच्याकडून पैसे घेतले ते लोक घरी येऊ लागले। व्याजाचे पैसे होते, त्यामुळे येणारी रक्कम कमी आणि जाणारी रक्कम जास्त होती। बाबूराव पाटील यांच्या डोक्याला यामुळे ताण होऊ लागला होता। ज्या घरात लोक नमस्कार करायला यायचे त्याच घरात आता लोक सकाळी सकाळी पैसे मागायला येऊ लागले। काही काळ निघून गेला, पैसे मागण्यासाठी येणारे लोक वाढू लागले। बायको वनिता हिला देखील घरी लोक पैसे मागायला येऊ लागले। ते तिला आवडत नव्हते, त्यामुळे यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, पण काय मार्ग काढायचा असा प्रश्न तिला पडला होता। नवरा बाबूराव यांनी जेवढी रक्कम घेतली होती तेवढी रक्कम जमा करणे शक्य नव्हते। त्यामुळे वनिताने मुलगा तेजस याला विश्वासात घेतले। लोक घरी पैसे मागायला येत आहे, त्यांना पैसे देणे शक्य नाही, घराची इज्जत तुझ्या वडिलांमुळे मातीला मिळाली, अशा प्रकारे वनिता मुलगा तेजस याचे कान भरू लागली। त्यावेळी तेजस याने देखील यातून काहीतरी मार्ग काढण्यास आई वनिताला सांगितले आणि मुलगा तेजस आणि आई वनिता ह्या दोघांनी प्लॅन करायला सुरुवात केली। ज्या नवऱ्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते त्याच नवऱ्याच्या विरुद्ध बायको वनिता आणि मुलगा तेजस यांनी कट बनवायला सुरुवात केली।
10 फेब्रुवारीचा दिवस होता. बाबूराव पाटील हे घरातून बाहेर पडले. त्यानंतर बायको वनिता आणि मुलगा तेजस यांचे कट्ट कारस्थान सुरू झाले. दुपारची वेळ झाली होती. तेजस हा देखील ठरल्याप्रमाणे बाहेर पडला. तेजस याने त्याचा मित्र भीमराव गणपत हुलवान याला फोन केला. त्याची गाडी घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी बाबूराव याची बायको वनिता पाटील ही देखील तेजस बरोबर गाडीत बसली आणि बाबूराव याच्याशी संपर्क केला. तेव्हा संध्याकाळ झाली होती. बाबूराव पाटील हे एका ठिकाणी थांबले होते. त्यानुसार बायको वनिता, तेजस आणि त्याचा मित्र भीमराव हे तिघे त्यांच्या जवळ गेले. त्यांना गाडीत बसवले. गाडीत बसवल्यानंतर गाडी नरसिंह गावाजवळील मिरज ते पंढरपूर रस्त्यावर आणली. त्या ठिकाणी वनिताने ठरल्याप्रमाणे तेजस याला इशारा केला. तेजस याच्या मित्राने गाडी थांबवली. रात्र झाली होती. रस्त्यावर थोड्या प्रमाणात वाहनांचे येणे जाणे चालू होते. त्याचवेळी बाबूराव पाटील हे खाली उतरले आणि बायको वनिता, मुलगा तेजस आणि भीमराव यांनी डाव साधला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर बाबूराव पाटील यांना खाली पाडले आणि त्यांचे डोके दुभाजकावर आदळले. बाबूराव यांनी नेमके काय चालू आहे हे त्यांना कळत नव्हते. रस्त्यावरील शांतता पाहून बाबूराव पाटील यांना पुन्हा गाडीत बसवले. त्यावेळी त्यांची कोणतीच हालचाल होताना दिसत नव्हती. त्यामुळे तिघांनी मिळून बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकावर आणून टाकला. आता बाबूराव यांचा मृत्यू झाला आहे. आपल्या घरातील 7:30 निघून जाईल या आनंदाने बायको वनिता आणि मुलगा तेजस घरी पोहोचले. ज्या बाबूराव यांनी कुटुंबाच्या संरक्षणासाठी विमा काढला होता, त्यामुळे रस्त्यावर जर नवरा बाबूराव यांचा मृतदेह सापडला तर अपघाताचे स्वरूप येईल असे बायको वनिताला वाटत होते. त्यानुसार अपघाताचा बनाव करता येईल. जो विमा काढला होता त्याच विम्यावर बायको वनिताने डोळा ठेवला होता. जो काही विम्याचा पैसा येईल त्या पैशातून घरी येणाऱ्या लोकांचे तोंड बंद करता येईल असे वनिताच्या डोक्यात होते. सर्व काही प्लॅननुसार झाले. वनिता मुलासह घरी येऊन थांबली. मध्यरात्रीची वेळ होऊ लागली. बाबूराव पाटील घरी येणारच नाही असे अनिताला वाटत होते. त्याचवेळी गावात राहणाऱ्या बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर यांना फोन आला. तुमचा भाऊ बाबूराव पाटील यांचा मृतदेह रस्त्याच्या दुभाजकावर पडलेला आहे. कोणत्या तरी वाहनाने त्यांना उडवले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सागर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बाबूराव यांचा मृतदेह कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. त्या ठिकाणी डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी बाबूराव यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद केली. बाबूराव यांच्या अंतिम संस्कार करताना बायको वनिता हिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता. चेहरा हसरा दिसत होता. त्यावेळी काही लोकांना संशय येऊ लागला. त्यानुसार हे प्रकरण पोलिसांच्या कानावर गेले. पोलिसांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली त्यावेळी मुलगा तेजस याला ताब्यात घेतले. त्यानंतर 1 मार्च 2025 रोजी बायको वनिताला चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी सर्व प्रकरणाचा उलगडा होऊ लागला. तेजस याचा मित्र भीमराव हुलवान यालाही पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला तिघांनी सुद्धा आम्हाला काही माहीत नसल्याचे सांगितले, पण पोलिसी खाक्यापुढे सर्व पोपटासारखे बोलू लागले. सर्व काही केले ते केवळ पैसे येतील आणि घरी येणाऱ्या लोकांना ते पैसे देता येतील हाच उद्देश त्या पाठीमागे असल्याचे बाबूराव यांची बायको वनिताने सांगितले. त्यानुसार तिघांना अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.